आज आपल्या प्रचार समारोप सभेला उपस्थित आपले खंबीर नेतृत्व आदरणीय माजी मंत्री धनंजयजी मुंडे साहेब, तसेच पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री आदरणीय पंकजाताई साहेब मुंडे, मंचावर उपस्थित महायुतीचे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर नेतेगण, पदाधिकारी, महायुतीचे माझे सर्व सहकारी उमेदवार, पत्रकार बंधू भगिनींनो आणि प्रचाराच्या सुरुवातीपासून आजपर्यंत रात्रंदिवस मेहनत करणारे माझे सर्व सहकारी, तसेच समस्त परळीकर माता भगिनींनो आणि माझ्या सर्व युवक भावांनो, आपल्या सर्वांना माझा मनपूर्वक नमस्कार। ही निवडणूक केवळ नगराध्यक्ष कोण होणार, नगरसेवक कोण होणार, नगर परिषदेवर सत्ता कोणाची असणार याची नाहीये, तर ही निवडणूक आहे आपल्या परळीच्या विकासाची दिशा ठरवण्याची। ही निवडणूक आहे कुशल आणि पारदर्शक प्रशासन आणण्याची। ही निवडणूक आहे स्थिरतेची। त्यामुळे उद्या आपल्याला विकासाचा निर्णय घ्यायचा आहे। निवडणुकीचा प्रचार सुरू झाला आणि आम्ही प्रत्येकापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला। मतदार राजासमोर आमचा दृष्टिकोन आम्ही मांडला आणि या प्रचारादरम्यान परळीकर जनतेने आमच्यावरील प्रेम व्यक्त केले, विजयाची खात्री दिली, आम्हाला साथ देण्याचा शब्दही दिला। ताई, तुम्ही काम करा, आम्ही तुमच्या सोबत आहोत, तुमच्या पाठीशी आहोत, हा ठाम विश्वास देखील आम्हाला दिला। आपल्या दोन्ही खंबीर नेतृत्वांवरील श्रद्धा देखील सर्वांनी बोलून दाखवली। त्यामुळे आपल्या महायुतीच्या पाठीशी माझी परळी तन मन आणि धनाने उभी असल्याचा आत्मविश्वास निर्माण झाला। हे शब्द, हा आशीर्वाद, ही श्रद्धा आणि ही एवढी मोठी माणसांची ताकद, यापेक्षा मोठी कोणतीही सत्ता नाहीये आणि या विश्वासावरच आपला ऐतिहासिक विजय होणार अशी मला खात्री झाली। मी नेता होण्यासाठी नाही, तर आपल्या दोन्ही नेतृत्वांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थ करून दाखवण्यासाठी, माझ्या परळीकरांचा विश्वास जिंकून तो जपण्यासाठी मी उभी आहे। मी प्रचाराच्या शुभारंभाच्या भाषणातच आपणास सांगितले की आपले साहेब आणि आपल्या ताई साहेब हेच आपल्या परळीच्या विकासात्मक वाटचालीचा समृद्धी महामार्ग आहेत। मला आज आपल्याला सांगताना अतिशय अभिमान वाटतो की आपल्या परळीचे दोन्ही शक्ती आज एकवटले आहेत आणि आपल्या परळीचा सुवर्ण काळ आता चालू झालेला आहे। या दोन्ही शक्ती आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी आहेत। त्यामुळे निश्चितच आपल्या परळीला प्रगतीसाठी एक नवीन उंची मिळणार आहे व महायुतीचा ऐतिहासिक विजय होणे त्यासाठी अत्यंत आवश्यक आहे। आपल्या दोन्ही नेतृत्वांचे हात बळकट करण्यासाठी, महायुतीच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्यासाठी तुम्हा सर्वांची साथ मला आवश्यक आहे। आपल्या आशीर्वादाने आम्हाला ही संधी नक्कीच मिळणार आहे व आम्ही आपल्या परळीला स्वच्छ, सुशोभित, हरित शहर करणार, परिपूर्ण मूलभूत सुविधा देऊन महिलांच्या सुरक्षेसाठी एक हेल्पलाईन करणार, महिलांच्या रोजगाराला चालना देण्यासाठी प्रकल्प देणार, कचरा प्रक्रिया केंद्राचे आधुनिकीकरण करून धूळमुक्त परळी करणार, विकासाचे योग्य नियोजन करून आपल्या परळीला स्मार्ट सिटी, डिजिटल सिटी आम्ही बनवणार। नागरिकांसोबत मासिक लोकसंवाद साधून पाणी, स्वच्छता, दिवाबत्ती इत्यादी तक्रारींसाठी 24 तासांची एक हेल्पलाईन आम्ही सुरू करणार आणि परळीच्या सांस्कृतिक व धार्मिक वारशाचं संवर्धन करून शैक्षणिक दृष्ट्या सुद्धा आपली परळी समृद्ध करण्यासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्न करणार। तसेच कुशल व पारदर्शक प्रशासन देण्यासाठी महायुती म्हणून आम्ही कटिबद्ध आहोत आणि हे करत असताना आम्ही येणाऱ्या समस्या सांगत बसण्यापेक्षा त्यावरील उपाय देणं आम्हाला जास्त महत्त्वाचं वाटतं आणि आपल्या या सर्व समस्यांवरचा शाश्वत, खात्रीचा आणि एकमेव उपाय म्हणजे आपले हे दोन्ही खंबीर नेतृत्व आहेत। माझ्या मायबाप परळीकरांनो, आपल्या परळीच्या सर्वांगीण विकासासाठी उद्या 2 तारखेला महायुतीच्या घड्याळ, कमळ आणि धनुष्यबाण या चिन्हांसमोरील बटन दाबा। हे बटन फक्त मशीनवर दाबले जाणार नाहीये, तर हे बटन परळीच्या विकासाच्या बाजूने दाबले जाणार आहे। मला नगराध्यक्ष पदासाठी आपली सून म्हणून, मुलगी म्हणून, बहीण म्हणून आशीर्वाद द्या आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भारतीय जनता पार्टी, शिवसेना
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि मित्र पक्षाच्या महायुतीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा, एवढीच तुम्हा सर्वांच्या चरणी मी विनम्र प्रार्थना करते. आणि हा समारोप नाहीये, तर ही नव्या परळीच्या प्रगतीचा प्रारंभ आहे, हे मी इथे नमूद करू इच्छिते. तेव्हा आम्हा सर्वांना भरभरून आशीर्वाद द्या, एवढीच विनंती. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ताई. परळीच्या उज्ज्वल भविष्यासाठी मतदान रूपी आशीर्वाद देण्याची साथ सौभाग्यवती पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी यांनी या ठिकाणी घातली. यानंतर आपलं नेतृत्व, आपला स्वाभिमान परळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार माजी मंत्री श्री धनंजयजी मुंडे साहेब यांना मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करतो. महायुतीच्या नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी आणि महायुतीचे आपल्या परळी शहरामधील सर्व 17 प्रभागातील उमेदवार यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आपल्या या पवित्र गणेशपालच्या ठिकाणी होत असलेल्या या सभेला उपस्थित माझ्या भगिनी, राज्य मंत्रिमंडळातल्या मंत्री नामदार पंकजाताई मुंडे, उपस्थित आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी, व्यासपीठावर उपस्थित सर्वांची क्षमा मागून मी आजच्या या सभेला इथं उपस्थित असलेल्या मोठ्या संख्येने माझ्या माता भगिनी, वडीलधारी मंडळी, मोठ्या उत्साहात असणाऱ्या माझ्या तरुण भावांनो, आणि पत्रकार मित्रांनो, आजची ही सभा पाहिल्यानंतर अशी सभा विधानसभेला सुद्धा झाली होती, पण त्याच्यापेक्षाही अभूतपूर्व सभा आज या नगर परिषदेच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी होते. याचा अर्थ मी ताईंना सांगितलं, मंदिरामध्ये गणपतीचं मंदिर घेत असताना, दर्शन घेत असताना, याचा अर्थ विधानसभेमध्ये जो इतिहास या परळीच्या मायबाप जनतेने मत रूपी आशीर्वाद देऊन या ठिकाणी घडवला, त्याच्यापेक्षाही उजवा इतिहास या नगर परिषदेच्या निवडणुकीत महायुतीचे सर्वच्या सर्व उमेदवार आपण विजयी करून घडवला. मला मंदिरात दर्शनाला गेलो, नारळ फोडण्यासाठी दिलं, दर्शन घेऊन बाहेर नारळ फोडला, मोठा नारळ जशाला तसा उभा, आणि तो मी पहिल्यांदा ताईंना दाखवला. याचा अर्थ ज्यावेळेस कुठल्याही निवडणुकीमध्ये आपली नियत साफ असते की मायबाप जनतेची सेवा आपल्याला निवडून आल्यानंतर करायची आहे, नियत साफ असल्यावर नियती सुद्धा आपल्याला आशीर्वाद देते. हेच आज या ठिकाणी गणपतीचं दर्शन घेत असताना घडलेलं आहे. विरोधकांच्या सभा झाल्या, सभेत परळीचं किती चांगलं करणार याच्यापेक्षा आम्ही किती वाईट आहेत हे सांगितलं.
ज्याला जे बोलायचंय ते बोलू द्या. मी कुणावर या ठिकाणी बोलण्यासाठी आज उभा नाही. पण आज परळीतल्या इथं उपस्थित मायबाप जनतेला मला एकच विचारायचं आहे. कुणी एखाद्या उपट सुप्याने उठायचं, या परळीला, परळीच्या मातीला, मातीत राहणाऱ्या माणसाला बदनाम करायचं. अरे एखाद्याचा राग असेल तर माझ्यावर असेल तर जेवढा राग काढायचा, जेवढी बदनामी करायची करा. गेली 1 वर्ष तुम्ही ती केली, आताही करत आला. त्या गोष्टीला घाबरत नाही. पण आमच्या मातीला जर बदनाम करायचा प्रयत्न या परळीला कराल तर परळीची मायबाप जनता विधानसभेत जशी चपराक तुम्हाला दिली तशी चपराक या नगर परिषदेच्या निवडणुकीत तुम्हाला दिल्याशिवाय राहणार. मला सांगा यांचं काय योगदान आहे या परळीसाठी? इथं अनेक जण येऊन बोलले, खासदार येऊन बोलले. काय बोलायचा अधिकार? आणखी 1 रुपयाचा निधी खासदाराचा परळीत कुठल्याही समाज घटकासाठी किंवा परळीच्या विकासासाठी आला नाही. पण एकीकडे मला सांगायला अभिमान वाटतो की या परळी शहरात जेवढे काही समाज आहेत त्या जवळजवळ सर्व समाजाला जागा असेल तर बांधून दिलं, आणि जागा नसेल तर जागे सहित सभागृह या सर्व समाजाला परळीत बांधून दिलं का नाही? या बीड जिल्ह्यात नाही, मराठवाड्यात नाही, एवढे घरकुल आपल्या परळीत आले. मग ते रमाईमधून आले, प्रधानमंत्री आवास मधून आले. या घरकुलाचा फायदा आपल्या सगळ्यांना झाला का नाही? आणखीनही घरकुला द्यायचे, आणखीनही या परळीचा भव्य विकास करायचा. आम्ही रस्ते केले, नाले केल्या, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली. आज परळीची वस्ती वाढली आहे म्हणून नव्यानं 250-250 कोटी रुपयाची आपण पाईपलाईन नवीन योजना नागापूरच्या आपल्या पान धरणातून रत्नेश्वर मंदिराच्या तिथं सगळ्यात मोठी टाकी बांधून ग्रॅव्हिटीनं. काही जरी झालं, दुष्काळ जरी मोठा आला तर परळीला कधीच पाण्याची चणचण भासणार नाही. हे काम सुद्धा येणाऱ्या काळात आम्ही हाती राहणार. आज तीर्थक्षेत्र विकासाचं काम चालू आहे. जवळजवळ 350 कोटी रुपये त्यावर खर्च होणार आहे. आज ज्या पद्धतीने काम चालू आहे, ज्यावेळेस काम संपेल, आपल्यापैकी अनेक जणांनी याचा कधी अभ्यास केला का नाही माहित नाही. पण मी या ठिकाणी प्रामाणिकपणाने सांगतो, आज प्रभू वैद्यनाथाचं दर्शन घ्यायला देशातले अनेक जण येतात. फार मोठ्या भक्तांची संख्या आहे जी प्रभू वैद्यनाथाचं दर्शन घेते, जमलंच तर 1 कप चहा पिते आणि परत परळी सोडून जाते. म्हणजे त्याचा होऊन खर्च किती झाला? 10 रुपये. ज्या वेळेस परळीचं हे तीर्थक्षेत्र काम पूर्ण होईल त्यावेळेस वैद्यनाथाचं दर्शन घ्यायला येणारा भाविक भक्त फक्त दर्शन घेऊन जाणार नाही तर 1-2 दिवस इथं थांबेल. एवढं चांगलं काम आपण या ठिकाणी प्रभू वैद्यनाथाच्या नव्या जीर्णोद्धाराच्या या ठिकाणी करतो. काही जण म्हणत असतील काय झालं मग 2 दिवस थांबले तर? अरे 2 दिवस ते थांबल्यानंतर त्यांचा 2 दिवसाचा नाश्ता ते आपल्या परळीत करणार आहे, कुठंतरी करणार, 2 टन जेवण करणार आहे. याच्यामुळे परळीची आर्थिक उलाढाल होणार आहे. एवढंच नाही, ज्या वेळेस माझं मंत्रिपद गेलं मागच्या अधिवेशनामध्ये ताई होत्या, ऊर्जा विभागाचा प्रश्न परळीचा मी विचारला.
1, 2, 3, 4, 5 हे सगळेच प्लांट त्यांचं वय झालं म्हणून स्क्रॅप मध्ये टाकले. त्यावेळेस 9वा प्लांट देण्याची ग्वाही दिली होती MERC ने, पण नंतर कोळशातून करायचा का नाही करायचा हा प्रश्न निर्माण झाला. मी विचारलं 9व्या प्लांटचं तुम्ही काय करणार. माननीय मुख्यमंत्री उठले, ते म्हणले 9व्या प्लांटचं कसं काय जमेल तेही बघू, पण या परळीमध्ये जेवढी मोकळी जागा भूसंपादन त्यावेळेस केलेलं आहे त्या मोकळ्या जागेमध्ये त्यांनी शब्द दिला 350 मेगावॅट सोलारचा प्रोजेक्ट त्या ठिकाणी ते उभे करणार आहेत. 1 मेगावॅटला 4 कोटी रुपये खर्च येतो. विचार करा 350 मेगावॅट म्हणजे किती मोठी गुंतवणूक या ठिकाणी आहे. ज्यावेळेस इंडिया सिमेंट आपली सिमेंटची फॅक्टरी बिर्ला अल्ट्राटेकला देऊ लागले त्यावेळेस तिराईत म्हणून त्या अग्रीमेंटवर माझी सुद्धा शांतभाऊ सही आहे की मी म्हणलं असा प्लॅन घेताल असा देताल, बिर्ला मोठी आहे, तुम्ही आणखीन काही गुंतवणूक करायचा शब्द द्या. त्यावेळेस अल्ट्राटेकनी 600 कोटी रुपये त्या सिमेंट फॅक्टरीमध्ये अधिकचे गुंतवणूक करायचे ठरले. आता ती सिमेंट फॅक्टरी दुप्पट झाल्यावर रोजगार सुद्धा दुप्पट होईल का नाही. सोलारचा प्रकल्प चालू झाल्यानंतर 350 मेगावॅटचा प्रकल्प चालू करायला कमीत कमी 5000 आमच्या बेरोजगाराच्या हाताला या ठिकाणी काम मिळणार. एवढंच नाही, ताईनं आणि मी संकल्प केला. जसं ताईने या ठिकाणी तीर्थक्षेत्राची सुरुवात केली, आता ती पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्रात 5 ज्योतिर्लिंग आहेत. त्या 5 ज्योतिर्लिंगापैकी द्वादश पंचम ज्योतिर्लिंग परळीचं केंद्राच्या प्रसाद योजनेमध्ये न्यायचं. ज्याप्रमाणे उज्जैनच्या महाकालचा विकास झालाय, ज्याप्रमाणे वाराणसीचा विकास झालाय, त्याचप्रमाणे प्रभू वैद्यनाथाच्या आपल्या परळीचा सुद्धा विकास त्या प्रसाद योजनेमधून होणार. आज अनेक गोष्टी आहेत. आपण म्हणलात ताईची इच्छा आहे मोठी अभ्यासिका व्हावी. आपण लायब्ररी उभी केली आहे, काम पूर्ण संपलंय. 1 फ्लोर अभ्यासिकासाठी अत्याधुनिक लायब्ररी आपण ती केली आहे. थोडस काम राहिलंय तेही पूर्ण होणार आहे. या ठिकाणी 2.5 चक्कर जागा जी नगरपालिकेची वैद्यनाथ महाविद्यालयाला दिली होती, ती 2.5 चक्कर जागा अतिशय चांगलं बौद्ध विहार बांधण्यासाठी आपण दिली. पैसेही मंजूर झाले. तेवढ्यातच माझं सामाजिक न्याय मंत्रीपद गेलं, सरकारच्या बाहेरच गेलो. त्याच्यामुळं प्रशासकीय मान्यता मिळाली नाही. आज 28 कोटी रुपयाचं ते बौद्ध विहार हाय पॉवर कमिटीकडे मंजुरीसाठी गेलंय. ती मंजुरी झाली तर त्या ठिकाणी सुद्धा मराठवाड्यात असं नसेल एवढं चांगलं बौद्ध विहार आपण त्या 2.5 चक्कर मध्ये या ठिकाणी करणार. अनेक माझ्या मुस्लिम बांधवांनी सांगितलं, अनेक जिम्मेदार लोकांनी सांगितलं की जेवढे मस्जिदी आहेत त्याचा PTR वर नोंद झाली पाहिजे. जेवढे मंदिर आहेत त्या मंदिराची सुद्धा PTR वर नोंद झाली पाहिजे. हे सुद्धा काम आम्ही हाती घेणार आहोत. एवढंच नाही तर मी आपल्याला शब्द देतो, एक आदर्श परळी, ज्या परळीला हिनून काही लोकांनी 1 वर्षभर आपलं पोट भरलं, त्याच परळीला देशामधून लोक येऊन बघावेत एवढा चांगला विकास करण्याचा शब्द मी या निमित्तानं आपल्या सर्वांना देतो आहे. निवडणूक विजयाचा पराजयाचा विषय राहिलाच नाही. आता इकडे बघितले तरी तेवढेच आहेत, समोर तर जिथपर्यंत मला दिसतंय तिथपर्यंत आहे, उजवीकडे बी तेवढेच आहेत, इकडे बी तेवढेच असते. महाग जास्त आहेत. आता मला सांगा, 11 पासून नगरपालिका स्वाभाविक मी पाहतो, परळीतल्या कुठल्याही नागरिकांना उठून म्हणावं की 2011 पासून आजपर्यंत परळीनं कुठल्या तरी पिण्याच्या पाण्याचा असेल,
प्रॉपर्टी टॅक्स असेल, कुठलाही 1 रुपयाचा तरी टॅक्स वाढवलाय का? नाही. टॅक्स वाढवला नाही, पण विकासाची कामं एवढी केली की आज परळी शहरामधले जेवढे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते, ते परळीत यायचे रस्ते आणि परळीतून जायचे रस्ते किती चांगले झालेत, इमानदारीने चांगले झालेत का नाही? म्हणजे असा विकासाचं काम एकीकडे आम्ही या परळीसाठी स्वतः पाहिलं. अरे साध्या गल्ली बोळातली ब्ल्यूप्रिंट आमच्यात. एका सभेला मी बरकत नगरला गेलो, मला हटकून एक जणांनी प्रश्न विचारला, तुम्हाला माहितीत का 3 गल्ल्या कुठल्या झाल्यात सिमेंट कॉन्क्रीटच्या व्हायच्या? सदर साहेब बोलते की नाही, एक ये गल्ली, एक वो गल्ली, वो गल्ली. त्यांनी हातच जोडली. कारण एवढं प्रेम या मातीवर आहे, या मातीतल्या माणसावर. आम्ही मोठे होऊ न होऊ, पण परळी मोठी झाली पाहिजे. परळी प्रभू वैद्यनाथ मोठा झाला पाहिजे. या परळी शहरात राहणारा प्रत्येक माणूस मोठा झाला पाहिजे, याच्यासाठी आमची धडपड आहे. आणि दुसऱ्यांची धडपड काय आहे? देवाच्या शिखरावर हातोडा घालणं, देवाची जमीन बळकावणं, आणखीन काय 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 मी बोलू, मला बोलायचं. एकीकडे ते आणि एकीकडे आम्ही आहेत. एकीकडे दृढ विश्वास तुमच्या समोर ताईंच्या आणि माझ्या रूपानं इथं आहे. अतिशय चांगले सुशिक्षित सगळे उमेदवार दिलेत. जीत ऐसी होनी चाहिए कि जितनी बदनामी हमारी की है, उतना बड़ा जीत के उनके मुंह पे तमाचा मारना है. लोकशाहीमध्ये उत्तर एवढंच असतं. एखाद्याने आपल्याला शिव्या दिल्या आणि आपण त्याला शिव्या दिल्या, हे आपल्याला जमत नाही. काही जण आणखीन मला शिव्या देतात. एक तर सकाळी 9 वाजता ज्यावेळेस भोंग्यात आलो माझ्यावरच आणखी म्हणलं घेऊन जा, म्हणलं तरी ऐक ना, एवढ्यात भांडण मिटो बाबा. म्हणजे एक व्यक्ती आणि त्या व्यक्तीला किती जणांनी फक्त राजकारणातूनच नाही तर जीवनातून उठवायचा प्रयत्न केला. पण मी हललो नाही, मी घाबरलो नाही. आजारी पडलो, मरता मरता 2दा वाचलो. पण आताच जे पुढचं जीवन आहे ते फक्त तुमच्यासाठी, या मातीसाठी, या मातीतल्या माणसासाठी, दुसऱ्यासाठी. आणि असे बदनाम करणारे जेवढे आहेत त्यांना उत्तर फक्त लोकशाही मधून द्यावं लागतं. आणि लोकशाही मधून उत्तर देताना ते मतदानातून द्यावं लागतं. आपण सर्वजण महायुतीच्या आपल्या नगराध्यक्षाच्या उमेदवार, त्यांचं चिन्ह घड्याळ. अनेक प्रभागामध्ये महायुतीचे आपले जे उमेदवार आहेत, कुठं घड्याळ आहे, कुठं कमळ आहे, कुठं धनुष्य आहे, सर्वच्या सर्व जागा या ठिकाणी ऐतिहासिक मतानं विजयी करा, एवढीच कळकळीची विनंती करतो. आणि शेवटी एवढंच सांगतो, तुमचे माझ्यावर एवढे उपकार आहेत, आमच्या कुटुंबावर एवढे उपकार आहेत, त्या उपकाराची परतफेड आम्ही आमच्या अंगावरच्या कातड्याची जोडी करून जरी तुम्हाला घातली तर भेटू शकत नाही. पण आमच्यासारखे सेवेकरी कायम सेवेला राहू द्या, हीच शेवटी विनंती करतो. महायुतीला ऐतिहासिक विजय द्या. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी आदरणीय पंकजाताईला विनंती करतो की आपण आजच्या या जाहीर सभेला संबोधित करावं. पंकजाताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आवाज आज परळी नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीच्या उमेदवार पद्मश्री धर्माधिकारी आमचे बाजीराव धर्माधिकारी यांच्या सुविद्य पत्नी, त्यांना त्यांच्या नावाबरोबर पद्मश्री मिळालेलीच आहे. आता तुम्ही विजयाबरोबर द्या. आताच आपल्याला मार्गदर्शन केलं ते
आपल्या सर्वांचे लाडके परळीचे आमदार माझे बंधू धनंजय मुंडे आणि मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, कारण माझ्याकडे आता फार कमी वेळ आहे आणि त्यामुळे कमी वेळेमध्ये मला पेपर लिहायचा आहे. सर्वांची मी क्षमा मागते. एवढ्या मोठ्या संख्येने या माझ्या नजरेपर्यंत दिसतात तितके लोक समोरच्या बाजूला, या गल्लीमध्ये मागच्या बाजूला या सगळे वडीलधारी मंडळी, युवा बांधव आणि खास करून इतक्या संख्येने जमलेल्या माझ्या माता भगिनींनो, हे सगळे जण समोर उभे राहिल्यामुळे तुम्हाला दिसत नव्हतं, त्याबद्दल पण मी तुमची क्षमा मागते. धनंजय भाऊनी खूप खूप विस्तृत मार्गदर्शन केलं. या परळीमध्ये जन्म माझा झाला. या परळीत मी लहानाची मोठी झाले. कन्या शाळेत शिकले, सरस्वती शाळेत शिकले आणि नंतर मुंडे साहेब मंत्री झाल्यावर मुंबईला शिफ्ट झाले. पण परळीशी नातं हे कायम राहिले आणि हे नातं मी परळी मतदारसंघ झाल्यावर पहिली आमदार बनण्याचा मान तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने, मुंडे साहेबांच्या पुण्याने मला मिळाला. दुसऱ्यांदाही मी आमदार झाले, पण माझे वडील माझ्या बरोबर नव्हते आणि तिसऱ्यांदा तुम्ही मला आमदार न करता धनुभाऊला आमदार. मग आम्ही म्हणलं आता हे आपण खो खो खेळण्यापेक्षा एकदाचा हा विषय मिटवला पाहिजे. त्यामुळे योगायोगाने आमची युती झाली राष्ट्रवादीची आणि भारतीय जनता पार्टीची महाराष्ट्रामध्ये. आणि धनंजय माझा भाऊ हे सिटिंग आमदार असल्यामुळे ही जागा आता काय करायची, शेवटच्या मीटिंग पर्यंत आमचं चाललं होतं, पण मी एका शब्दाने त्याचा विषय नाही घेतला. मी म्हणलं आता धनंजयकडे न राहू द्या, कारण आमच्या आता इच्छा आहे की आमच्या युद्धामध्ये मोठे मोठे दोन राजे जेव्हा लढतात तेव्हा खूप सैन्य होत असतं, खूप कुणाचाच फायदा होत नाही. म्हणून आम्ही ठरवलं की आपण युद्ध करण्यापेक्षा आपण एकत्र राहिलो तर आपण जिंकू, परळी जिंकेल, परळीचा विकास जिंकेल आणि परळीचं भविष्य. आपण आपल्या संस्कारात वाढलोय. हे गणेश पार्कची सभा हे पण आमचा संस्कार आहे. इथे मुंडे साहेबांची प्रत्येक सभा व्हायची, हे मुंडे साहेबांचं परळी आहे. तिथून या प्रत्येक सभेतून आम्हाला विजयाचा आशीर्वाद मिळाला आणि या देवासमोर आपण नेहमी प्रार्थना करतो. आपल्या संस्कारात आहे शुभं करोति कल्याणम, आपण रोज संध्याकाळी म्हणतो. आपण ईश्वराला सांगतो, हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. माझं साधं गणित आहे. मला एकाने प्रश्न विचारला फार मोठ्या माध्यमात, अत्यंत मोठ्या व्यक्तीने, की एवढा संघर्ष, एवढ्या खोट्या गोष्टी तुझ्या बाबतीत घडल्यावर काय करते? मी एवढंच सांगते की मी सत्य बोलते. ते कडू वाटलं त्याला वाटू द्यावं, कारण जो असत्य असतो त्याला कडू वाटतं, जो सत्याचा बाजू असतो त्याला ते गोडच वाटतं. त्यामुळे आपल्याला एक बाजू ठरवायची आणि आपण सत्याची बाजू घ्यायची. दुसरा, आपल्या मनामध्ये क्षमा असली पाहिजे, कारण क्षमा ईश्वराने सांगितलं क्षमा करा. यांनी मला त्या वर्षी असं म्हणलं होता, यांनी माझा आरोप केला होता, तो मला भांडला होता, या कुठल्याही गोष्टी न मानता क्षमाशील राहिलो तर आपण पुढे जात असतो. आणि म्हणून या दोन गोष्टी घेऊन मी जीवनामध्ये काम करत असते. आणि मी कधीही मनामध्ये द्वेष ठेवत नाही आणि कधी सुडाचं राजकारण मी करत नाही. माझ्या वडिलांनी गोपीनाथ मुंडे साहेबांनी मला शिकवले बेरजेचं राजकारण करायचं आणि परळीच्या विकासाची बेरीज म्हणजे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी एकत्र येणं, हे राजकारण आमचं आम्ही करतो. हे एकमेकांविरुद्ध करण्यापेक्षा एकमेकांच्या सोबत तुमच्या यशासाठी करायचा हा निर्णय हा परळीच्या भवितव्याच्या दृष्टीने अत्यंत अत्यंत मोठा. आणि दुसरं माझ्या जीवनामधलं फार मोठं मी तुम्हाला सांगते गुपित, आपल्या आजूबाजूला सगळे आनंदी असते, सगळे सुखी असले की आपण सुखी राहतो. आता आपल्या आजूबाजूला अंधकार आहे आणि आपण घरामध्ये मोठा जनरेटर लावला तर लोक आपल्याकडे राग राहतात. आपल्या आजूबाजूला सगळीकडे अठरा विश्व दारिद्र्य, आपण सोन्याने स्वतःला बनवून घेतलं तर लोक आपल्याकडे संतापन करतात. त्यामुळे आपल्या आजूबाजूचे लोक सुखी राहायला पाहिजे. त्यांच्या हातामध्ये किमान त्यांना आवश्यक त्या गोष्टी पाहिजे, त्यांना अन्न पाहिजे, वस्त्र पाहिजे, निवारा पाहिजे, रोजगार पाहिजे. या सगळ्या गोष्टी जर दिल्या तर आपोआप गोष्टी सगळ्यांसाठी चांगल्या होतात.
मलाच एका तराजूमध्ये कोणी करोडो रुपयाची संपत्ती ठेवली आणि एका बाजूला सन्मान ठेवला, तर मी नेहमी सन्मान निवडलाय आणि तो सन्मान माझ्या परळीला मिळावा ही माझी इच्छा आहे. तो सन्मान आपण आमच्या पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी आणि त्यांच्या समवेत उभ्या असलेल्या कमळाच्या फुलावरच्या, घड्याळीच्या चिन्हावरच्या आणि धनुष्यबाणावरच्या चिन्हावरच्या सर्व उमेदवारांना द्या अशी हात जोडून मी आपल्याला विनंती करते. परळीचा विकास आधी काय झालं नंतर काय झालं ह्याच्यात न जाता इथून पुढे कसा होईल जर एका शब्दात सांगायचंय तर अक्षरशः आपल्याला विश्वास नाही बसणार इतका चांगला विकास परळीचा होईल. धनुभाऊचं राजकारण जिल्हा परिषद पासून सुरू झालं, मी डायरेक्ट आमदार झाले आणि या परळीमध्ये पहिल्यांदा नगर उद्यान असेल, बायपास असेल, परळीच्या पाणी पुरवठ्याच्या योजना असेल याची सुरुवात झाली आणि मला आनंद आहे की काम सगळं धनुभाऊच्या काळात द्विगुणित झालं, अधिकचे पैसे आले आणि परळीचा विकास झाला. तसंच जसं जनतेच्या विषयी तसंच कार्यकर्त्यांविषयी आहे. सर्व कार्यकर्ते सर्व जवळपास सारखे असले ना तर सुखाने नांदता येईल. एक कार्यकर्ता जास्त एक कार्यकर्ता कमी की आमच्या डोक्याला काम आहे. त्यामुळे जवळपास माझा तो प्रयत्न असतो की सगळ्यांना सारखा न्याय द्यायचा, त्या न्यायाची भूमिका घेण्याचा स्वभाव असल्यामुळे परळीच्या विकासाच्या न्यायाच्याच बाजूने पंकजा मुंडे उभे राहील आणि त्यांच्यासाठी काम करेल हा विश्वास मी तुम्हाला देते. आता आमचे पद्मश्रीताई नगराध्यक्ष होणार याच्यात माझ्या मनात शंका नाही. धनुभाऊच्या मनामध्ये ब्लू प्रिंट आहे परळीच्या विकासाची आणि ते ब्लू प्रिंट आहे, त्याच्यामध्ये माझ्या काही आयडियाज असतील आम्ही दोघं चर्चा करून या परळीला एक सुंदर परळी, स्वच्छ परळी, निरोगी परळी आणि सुरक्षित परळी करू. कारण शेवटी एक आपल्या घराचं आपल्यालाच रक्षण करावं लागतं. आईची माया दाईला येत नाही. कोणी काही म्हणलं तरी ज्या परळीच्या मातीत गुडघे फुटणारे आम्ही, या परळीमध्ये लहानाचे मोठे झालेलो आम्ही आणि मुंडे साहेबांच्या निमित्ताने सदैव समाजासाठी काम करणारे आम्ही जर एकत्र आलो तर ह्याच्यामध्ये भलं कोणाचं होणार आहे तर ते धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेपेक्षा परळीचं भलं होणार आहे. हा वैद्यनाथाच्या साक्षीने मी आपल्या सर्वांना शब्द देते. मग परळीमध्ये बचत गटाची चळवळ असेल, या लाडक्या बहिणींना नुसतं 1500 रुपयावर नाही चालणार. या लाडक्या बहिणी या लखपती बहिणी झाल्या पाहिजे, आमच्या मोदीजींचा आदेश आहे आणि त्यामुळे त्या लखपती झाल्या पाहिजे याच्यासाठी आम्ही काम करणार. सर्व धर्माला सोबत घेऊन, सर्व जातींना सोबत घेऊन काम करण्याचा आमचा वारसाच आहे. अहो मुंडे साहेब मारले तर ज्याला पहिला हार्ट अटॅक आला जागीच ठार झाला तो एक मुसलमान माणूस होता की मुंडे साहेबांवर इतकं प्रेम तो करत होता की मुंडे साहेबांच्या नाण्याची धक्का त्याला बसला. इतकं प्रेम आपल्या सर्वांनी आमच्यावर केलं, आम्ही आपल्यावर केलंय. बस याच्या प्रेमाची पावती आहे. उद्या आपण सर्वजण आमच्या पद्मश्री भैया धर्माधिकारी आणि आमच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करा, त्यांना आशीर्वाद द्या. कोणी इकडं तिकडं थोडं अपक्ष थोडं अपक्ष काही नका करू. गपचूप येतील चिन्ह बघा. माझ्या आणि तुमच्या दोघांनाही सांगायला, कार्यकर्त्यांना सुद्धा, तो मला आवडत नाही तो मला आवडत नाही असं काय नाही. चिन्ह बघा, घड्याळ बघा, धनुष्यबाण बघा आणि कमळ बघा, हे तीनही चिन्ह बघा. बाकी काही बघू नका. बटन दाबा आणि तुमचं हे बटन म्हणजे विकासाचं बटन आहे, तुमच्या उज्ज्वल भविष्याचं बटन आहे. एवढा विश्वास मी तुम्हाला देते. धन्यवाद. मी आपल्या सर्व महायुतीच्या सहकार्यांना, जे बूथवर थांबणार आहेत, जे बूथवर मतदान आणणार आहेत, या सर्वांना माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे की मतदान 7 वाजता चालू होणार आहे. 7 वाजता आपण सगळेजण तिथं हजर राहा. विरोधकांची जी भाषणं झाली त्याच्यामुळे आपल्याही अनेक जणांच्या डोक्यात राग बसला. बाबांनो, हे राग बूथवर काही भूतवर राग काढू नका. उद्या डोक्यावर बर्फ ठेवा, तोंडात साखर ठेवा, मतदान सगळं करून घ्या. मग परवा दिवशी सोडा माझ्यावर काय 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 नाही. आपल्या काही मस्के कंपनीने आज केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात, त्यांचंही मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. धन्यवाद. शिवसेना माजी विभाग जिल्हा प्रमुख